जर तुम्हाला सुद्धा जेवताना वेगवेगळ्या प्रकारची लोणची आवडत असतील, तर या प्रकारचं लोणचं एकदा नक्की करून बघा. आवळ्याचं लोणचं, आवळा आणि मिरची एकत्र करून केलेलं मस्तपैकी टेस्टी आणि स्वादिष्ट असं हे आवळ्याचं लोणचं करायला खूप सोपं आहे, झटकीपट होतं आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतं. आणि अशा पद्धतीने केलेलं आवळ्याचं लोणचं अगदी वर्षभर टिकतं. तुम्ही वर्षभर हे खाऊ शकता. मस्त लागतं. जितकं मुरेल तितकी चव अजूनच वाढते. या थंडीमध्ये, या हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर आवळ्यांचा आस्वाद घ्या आणि नक्की आपल्याला हेल्दी आणि फिट राहण्यासाठी मदत होईल. चला तर मग बनवूयात आवळा मिरचीचं लोणचं. तर अतिशय सोप्या पद्धतीने लोणचं करायचं आहे. कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावरती स्टँड ठेवून एक प्लेट ठेवलेली आहे जाळीची. त्याच्यावरती आपण स्वच्छ धुवून घेतलेले आवळे ठेवायचे आहेत. आता आवळा घेताना तुम्ही स्वच्छ आणि कुठलाही डाग नसलेला आवळा घ्यायचा. अगदी व्यवस्थित क्लीन असे आवळे घ्यायचे आहेत आणि हे उकडायला ठेवायचे आहेत. उकडेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. मसाल्यामध्ये आपल्याला 2 चमचे मोहरी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मेथीदाणे आणि 1 चमचा धने घ्यायचे आहेत. हे सगळं आपण एकत्र भाजून घ्यायचं आहे. हलकं भाजायचं आहे. खूप जास्त भाजायची गरज नाही. खमंग असा वास यायला लागल्यानंतर आपण हे बंद करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं. थोडं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये एक-एक मसाले घालून घ्यायचे आहे. 1 चमचा साधं मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा काळं मीठ घालायचं आहे. याच्यामुळे खूप छान चव येते. हळद घालून घ्यायची आहे 1 चमचा आणि 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण लोणच्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घालणार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही तिखट घालू शकता. हे मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्या स्वच्छ धुवून सुकवून घ्यायच्या आहेत, पुसून घ्यायच्या आहेत आणि बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आवळे 10 ते 15 मिनिटं छान उकडून घ्यायचे आहेत. व्यवस्थित पाहायचं उकडला गेला असेल तर मग गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड व्हायला ठेवायचं. आवळे पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यातल्या बिया काढून फोडी करून घ्यायच्या. आता आवळ्याच्या फोडी, हिरव्या मिरच्या यावर मसाला घालून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन तेल छान तापवायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये हिंग घालून घ्यायचा आणि गरम तेल ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. त्यामुळे मस्त हिंगाची चव लागते लोणच्याला. अशा पद्धतीनं गरम तेल घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये कोणतंही आपल्याला लिंबाचा रस वगैरे घालायची गरज नाही कारण आवळा ऑलरेडीच आंबट असतो, तुरट असतो. त्यामुळे वेगळं वरून काहीही घालायची गरज नाही आहे. आता एखाद्या काचेच्या बरणीमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. अगदी वर्षभर टिकतं. खूप छान लागतं. जसं-जसं मुरत जाईल तसं याची चव अतिशय अप्रतिम लागायला लागते. तुम्ही कोणत्याही पराठ्यासोबत, पोळीसोबत किंवा जेवताना तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता. अशा पद्धतीने आवळ्याचं लोणचं केलं तर तुम्हाला आवळ्याचे जे फायदे आहेत ते वर्षभर मिळतील. नक्की एकदा ट्राय करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हे लोणचं आवडलं असेल तर, ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छान-छान रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.